नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल शेंगुळे. तर सर्वप्रथम आपण शेंगुळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी लसूण, हिरव्या मिरच्या, जिरं आणि ओवा घेतलेला आहे. तसंच शेंगुळ्यांची कणिक भिजवण्यासाठी इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 वाटी बेसन पीठ वापरणार आहोत. आज हे शेंगुळे मी 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवते आहे. त्यासाठीचं प्रमाण मी इथे सांगते. सर्वप्रथम आपण शेंगुळ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणारं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा टाकून घेऊन याचं वाटण बनवणार आहे. तुम्ही पाहू शकताय आपलं हे वाटण अगदी छानपैकी तयार झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण कणिक भिजवून घेणार आहोत. तर यामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आपण आत्ता केलेलं वाटण घालायचं आहे. त्यासोबतच यामध्ये थोडी हळद, थोडं लाल तिखट, जिरं आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यात टाकायचं आहे. व अगदी ह्या पिठाची अगदी छानपैकी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. शेंगुळे बनवताना आपल्याला याची कणिक अगदी सॉफ्ट मळून घ्यायची आहे. शेंगुळे बनवताना कणिक पातळ नको व्हायला. तुम्ही पाहू शकताय इथे मी सर्व मसाले अगदी यामध्ये टाकून घेतले आहेत आणि कणिक भिजवून घेते. तर आपण शेंगुळ्याची कणिक भिजवताना आपण गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा यांचं वाटण करून यात टाकलेलं आहे. यामध्ये आपण हळद, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर हे सर्व टाकून अगदी छानपैकी याचा सॉफ्ट आपण कणिक भिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय आपली कणिक अगदी छानपैकी मळून तयार झाली आहे. आता ही कणिक थोडं तेल लावून इथं परत आपण मळून घेणार आहोत. तेलाने अजून कणिक थोडी सॉफ्ट करून घेणार आहोत आपण. तुम्ही पाहू शकताय आपली कणिक अगदी तेलामुळे छान सॉफ्ट झालेली आहे. आता ही कणिक थोडं 5 ते 10 मिनटं आपण मुरू देणार आहोत, भिजू देणार आहोत. 5 ते 10 मिनिटांनंतर आपण याचे शेंगुळे बनवायला घ्यायचे आहेत. तर पिठाचा असा अगदी छोटासा एक गोळा करून घ्यायचा आणि ह्या गोळ्याला असं छानपैकी लांब शेप देऊन त्याला गोल करायचं आहे. अशा रीतीने मी बाकीचे सुद्धा शेंगुळे बनवून घेते. तुम्ही पाहू शकताय इथे आपले सर्व शेंगुळे बनवून रेडी झालेले आहेत. तर आता आपण हे शेंगुळे शिजायला घालण्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल टाकून जिरा आणि मोहरीचा तडका बनवणार आहोत. तेल तापलं की यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये जिरं टाकायचं आहे. मोहरी आणि जिरं छानपैकी तडतडलं की यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता यामध्ये मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या टाकलेल्या पाण्याला अगदी छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. ह्या पाण्याला उकळी आली की आपण जे शेंगुळे बनवलेले आहेत ते ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय आता आपल्या ह्या पाण्याला अगदी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण केलेले शेंगुळे टाकणार आहोत व छानपैकी त्याला शिजू देणार आहोत. मध्ये मध्ये याला थोडं हलवायचं आहे जेणेकरून आपण बनवलेले शेंगुळे कढईच्या तळ्याशी लागणार नाहीत.
तुम्ही पाहू शकताय आता आपले शेंगुळे टाकल्यानंतर पाण्याला परत उकळून शेंगुळे अगदी छानपैकी शिजून सॉफ्ट होतील. तुम्ही पाहताय आपली शेंगुळे शिजण्याची प्रोसिजर सुरू आहे. आमच्या घरी शेंगुळे सर्वांना असे सुपी नूडल्स असतात ना, तसे सुपी शेंगुळे आवडतात. म्हणजे ड्राय शेंगुळे आमच्या इथे नाही आवडत जास्त, त्यामुळे मी पाणी जास्त घातलेलं आहे शेंगुळ्यांसाठी. आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपण छान शिजू देणार आहोत. 5 मिनटानंतर झाकण उघडून बघायचं आहे. तुम्ही पाहू शकताय आपले शेंगुळे ऑलमोस्ट आता शिजत आलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय आपले शेंगुळे अगदी छानपैकी रेडी झालेले आहेत. मस्तपैकी कांदा आणि लिंबूसोबत गरमागरम शेंगुळे छान एन्जॉय करायचे. ह्या थंडीमध्ये तुम्हीसुद्धा बनवून बघा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मैत्रिणींनो.